खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज आणि आढावा करण्यासाठी पीक कापणी प्रयोग राबवले जात आहेत। जिल्ह्यातील पिकांची उत्पादकता देश आणि राज्याच्या सरासरीच्या तुलनेत चांगली असून यावर्षी विविध उपक्रमांद्वारे उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। त्यामुळे जिल्हा पातळीवर पिकांच्या प्रति हेक्टरी सरासरी उत्पन्नाचे विश्वासार्ह अंदाज काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कृषी विभागाला दिल्यात। जिल्हा पातळीवर पिकांच्या प्रति हेक्टरी सरासरी उत्पन्नाचे विश्वासार्ह अंदाज काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कृषी विभागाला दिल्यात। दसरा चौक येथील शाहू स्मारक सभागृहात कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागातील सर्व तालुक्यातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले। यावेळी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, नामदेव परीट यांच्यासह सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी तसंच कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। पिकांच्या पूर्वानुमानासाठी आवश्यक असणारी अचूक माहिती वेळेवर उपलब्ध करून द्या, यावरून आणि मागील 10 वर्षांच्या सरासरीनुसार पिकांची पैसेवारी निश्चित केली जाते। पीक कापणी प्रयोगातील बदल आत्मसात करून CCE ॲपवर माहिती भरा। ऊस शेतीनंतर भात पिकाचं क्षेत्र जास्त आहे। प्रशिक्षणात आत्मसात केलेल्या मार्गदर्शनानुसार गाव पातळीवर अचूक प्रयोग राबवा, चुका होणार नाहीत याची काळजी घ्या आणि त्यासाठी चांगले पर्यवेक्षण करा। जिल्ह्यातील उत्पादकतेचे खरे चित्र समोर येण्यासाठी हा उपक्रम यशस्वी करा, असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले। त्याचबरोबर शासनाच्या महत्त्वाकांक्षी ग्रीस्टॅग प्रकल्पातील उर्वरित काम पूर्ण करून PM किसानच्या लाभार्थ्यांची प्राधान्याने नोंदणी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील लाभार्थ्यांना आवश्यक मदत वेळेत मिळेल यासाठी नियोजन करून अपघातग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत स्वतः जाऊन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्यात।